याच्यासाठी आहे की हे सगळं सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे, या ठिकाणं कोणताही धंदा करा परंतु जीवापार करा. ते बसलेत आणि त्याचे शेजारी हे डुकरं सगळे येऊन थांबतात, त्यांच्याशी संवाद करतात आणि त्याला हे करून, परंतु त्यांच्या जीवनाचं जसं आपण शेळीपालन करतो, कुक्कुटपालन करतो, गायेचा गोठा गाय सांभाळतो, तसं यांनी डुकरं सांभाळली आणि ते अनोळखं मला वाटलं. एक महाराष्ट्रामध्ये जगण्यासाठी, कष्टानं स्वाभिमानानं राहण्यासाठी एक वेगळा जीवन त्यांनी स्वीकारला आणि त्याचा मला फार आनंद वाटला. आज त्यांच्याशी संवाद साधला. उद्याच्या महाराष्ट्राला निश्चितच हे आवडल्याशिवाय राहणार नाही. कष्ट केल्यानंतर कोणतीही गोष्ट त्याचं. तुमचं नाव काय? प्रल्हाद पवार. वडिलाचं नाव काय? पवार. लहाना भाऊ आहे ना, रामकिसन गैबू पवार. किती दिवसापासून राहता? आम्ही तो बाबा इथे 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले. शेती वगैरे आहे? शेती वगैरे अगदी. आणि रिसोर्टमध्ये राहत असताना काही लोकांचा त्रास? नाही, रिसोर्टमध्ये काही त्रास नव्हता. कोणाचा त्रास नाही? होता घरासाठी. हां. हे घरमध्ये आम्ही पहिल्यापासून म्हणजे 1950 मधून रोड नव्हता, काय नव्हता, तर असेच खोपड्या गिपड्याला. मग तुम्ही आपण पारधी समाजाचे आहेत आणि पारधी समाजातून असून देखील तुम्ही हे डुक्कर सांभाळण्याचं मनात संकल्पना कशी घेतली? हे म्हणजे आपण खातो पितो काही विकतो, हां. त्याच्यासाठी काही आपण काय चोरी चपाटी करत नाही, काही नाही. हो. त्याच्यामुळं हे दाखवतो साहेब, हे 1000 रुपयाला जाते, हे 700 रुपयाला जाते, किंवा 800 रुपयाला जाते, किंवा 500 रुपयाला जातात. येणार येतात, घेऊन जातात. घेऊन जातात. बेंगलुरून येतात, पुण्याहून येतात लोक न्यायला. आणि काशी कुठं, बनारस काशी. सगळे डुक्कर किती आहेत? एक 100-150 असतात. 150 डुक्कर. किती दिवसापासून हा व्यवसाय करतो? हे 4 वर्षापासून चालू. ह्याच्यात परवडतं? परवडते. आता काय, कोणी पाहुण्या रावण्याला कोंबड्या गिंबड्याला पोट नाही परत. हां. एखादं मारलं की म्हणजे याच्यात एक परत नाही. आता ह्याचं येण समजा हे झाल्यानंतर गावाचं काय लोक खवळतात का? नाही, काय नाही ना. ह्यांचा सांभाळ करत असताना तुम्हाला रस्त्याचा वगैरे काय त्रास लोकांचा? पण आता ह्याच्यावर तुम्ही आनंद देता आहात सगळं, तुम्ही खुशीनं हे जीवन जगत आहे. खुश करायला गेले ते. शिवाने नंबर द्यावा का नाही? तू गहू तो नाही जमा कर, जायचं राखा.